श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट आणि म्युनिशन इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरामध्ये आज आणि उद्या म्हणजेच 25 आणि 26 जानेवारीला पुणे शहरामध्ये भव्य दिव्य असं शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यात आलं आहे। मी आता याच प्रदर्शनाच्या ठिकाणी आहे। तुम्ही आत्ताही बघितलं तर या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी। या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र, दारूगोळे वगैरे या सगळ्याचे डेमो जे आहेत ते ठेवलेले आहेत। काही असे सुद्धा सॅम्पल पीस आहेत, त्याचबरोबर काही ओरिजिनल हत्यारं सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि हेच सगळं पाहण्यासाठी आता प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण बघतोय या ठिकाणी स्नायपर MK1 असेल किंवा एअर डिफेन्स गन आहे, अँटी मटेरियल रायफल आहे, AK-47 रायफल्स आहेत, त्याचबरोबर MG गन आहे, टियर गॅस गन आहेत। अशा पद्धतीचे वेगवेगळ्या गन्स असतील किंवा एरियल बॉम्ब असेल, ॲम्युनिशन असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे दारूगोळा, त्याचबरोबर शस्त्रास्त्र म्हणजे अगदी हवाई दलापासून नौदलामध्ये वापरली जाणारी अनेक शस्त्रास्त्र, आपल्या आर्मीकडून वापरली जाणारी शस्त्रास्त्र या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत आणि हीच शस्त्रास्त्र पाहण्यासाठी आता पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली आहे। काही वेळापूर्वीच खरं तर प्रदर्शन सुरू झालंय, मात्र जो काही प्रतिसाद मिळतोय तो खूप जास्त आहे। उद्या 26 जानेवारी आहे, त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खरं तर या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आपण बघतोय की या ठिकाणी सगळ्याच लोकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळते। या प्रदर्शनाविषयीची माहिती आणि इथल्या शस्त्रांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर ॲम्युनिशन फॅक्टरीमधील रमेश शिंदे सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत आता किती विविध प्रकारची शस्त्र या ठिकाणी आहेत आणि रिअल कोणती आहे, डेमो पीस आपण कुठले ठेवतो? ॲक्च्युली 1 ऑक्टोबर 2021 रोजी 41 ऑर्डनन्स फॅक्टरीचे 7 DPSU बनवले गेले। त्याच्यातलं एक DPSU आहे म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे। याच्यामध्ये 12 ऑर्डनन्स फॅक्टरी येतात। आमच्या हेडक्वार्टर नॅती युनिटरी बिल्डिंग नगर रोडला आहे, नॅती युनिटरी बिल्डिंग, तिथे सेकंड फ्लोअरला म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे हेडक्वार्टर आहे। आणि पुण्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी, ऑर्डनन्स फॅक्टरी देव रोड, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी खडकी, असे 12 युनिट ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आम्ही। याच्यामध्ये स्मॉल कॅलिबर, मीडियम कॅलिबर, लार्ज कॅलिबर, मोटर, टँक ॲम्युनिशन, नेव्हल ॲम्युनिशन, त्या व्यतिरिक्त एक्सप्लोजिव्ह, प्रोपलंट, पिनाका रॉकेटचे सारे व्हेरियंट्स, नेव्हल रॉकेट्स, हे सगळे स्वदेशी उत्पाद आपण 98% इंडिजायझेशन आहे आपलं आणि आपण इनहाऊस बनवतो। याच्यामध्ये तो जर तुम्ही बघितलं तर कॅलिबर वाईज आपण इथे ॲम्युनिशन लावलेलं आहे। स्मॉल कॅलिबरमध्ये गेले तुम्ही तर 5.56चे सगळे व्हेरियंट आहेत, 7.62चे सगळे व्हेरियंट्स आहेत, 9mm सगळे व्हेरियंट्स आहेत। या व्यतिरिक्त जे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि स्टेट पोलीस आहेत यांना लागणारे पूर्ण ॲम्युनिशन आपण सप्लाय करतो, प्लस सिव्हिल ट्रेड ॲम्युनिशन ज्याच्यामध्ये .22, .32, .380, 8mm, 12 बोर, 1306 स्पोर्ट्स ॲम्युनिशन, हे सुद्धा ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमध्ये बनवले जातात। मॉडर्नायझेशनचा विचार केला तर आपण ड्रोन प्रोजेक्टमध्ये पण काम करतो आहे। आपले कामाकाजी ड्रोन आहेत, जर तुम्ही इथे बघितलं तर एक कामाकाजी ड्रोन आहे ज्याची 2 किलोमीटर रेंज आहे, 300 ग्रॅम एक्सप्लोजिव्ह कॅपॅसिटी आहे आणि एंडुरन्स टायमिंग आहे 15 मिनिट। दुसरा एक ड्रोन आपण इथे ठेवला आहे PT4, जो ड्रॉपिंग व्हर्जनचा ड्रोन आहे, ज्याला आपण VOG-17चा ग्रेनेड लावला आहे आणि तो 4 किलोमीटर रेंजला जाऊन वेगवेगळ्या टार्गेटला जाऊन ग्रेनेड ड्रॉप करून परत येईल। दुसरा अजून एक ड्रोन आहे आपला हाय अल्टिट्यूड ॲम्युनिशन डिलिव्हरी ड्रोन। ऑलरेडी हा ड्रोन जो आहे 60 kg पेलोड कॅपॅसिटी आहे, एंडुरन्स टायमिंग 45 मिनिट आहे आणि टू अँड फ्रो डिस्टन्स 36 किलोमीटर या ड्रोनचा आहे। इथे जर नवीन उत्पादनं जर तुम्ही बघितले तर टँक ॲम्युनिशनमध्ये एक येतं 120mm बोर, जे असतं अर्जुन टँकचं इथे राऊंड ठेवलेलं आपण। टँक ॲम्युनिशनमध्ये 3 व्हेरियंट येतात, हाय एक्सप्लोजिव्ह हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक HEAT आणि FSAPDS, फिन स्टॅबिलायझर, आर्मर पिअर्सिंग, डिस्कार्डिंग साबत। इथे 125mm T-72 टँकचा जो राऊंड आहे त्याचे पण 3 व्हेरियंट ठेवलेले आहेत। ग्रेनेडमध्ये आपल्याकडे 2 व्हर्जन आहेत, एक आहे हँड ग्रेनेडमध्ये कसं होतं, नॉर्मली 4 सेकंड डिलेचा ग्रेनेड असतो, पिन ओढा आणि तुमच्या हाताचा थ्रो जिथपर्यंत जाईल 15 मीटर 20 मीटर तिथपर्यंत तो थ्रो करा। नॉर्मली एक बंकर ब्लास्ट करणं असेल तो काफी आहे। पण समजा दुश्मन 400 मीटर आहे, 450 मीटर आहे, तर वेपन ग्रेनेड पण इथे ठेवलेले आहेत आपण। वेपन ग्रेनेडमध्ये 4 व्हर्जन येतात, HEAP, HEDP, RP आणि PRF। नॉर्मली इन्सास आणि AK-47 हे वेपन आर्मीमध्ये यूज होतात। या वेपनच्या खाली एक UBGL लावलेलं आहे, अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर, त्याच्यामधून हे राऊंड फायर केले जातात। या व्यतिरिक्त इथे तुम्हाला एक मल्टी मोड हँड ग्रेनेड बघायला मिळेल।
4 सेकंड डिले जो ग्रेनेड आहे, त्यानंतर जो मल्टीमोड हँड ग्रेनेड आहे, याच्यामध्ये 2 मोड आहेत, ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह. समजा मला दुश्मनला फक्त घाबरवायचं आहे, तर मी खाली त्याच्या जी स्लीव लागलेली आहे ती काढेल, पिन ओढेल आणि फेकेल. त्याचा ब्लास्ट होईल, त्या आवाजाने दुश्मन पळून जाईल. पण माझं पर्पज आहे दुश्मनला किल करणं आहे. त्यावेळेस मी ते फ्रॅगमेंटेड स्लीव त्याला लावेल आणि तो फेकेल, ते पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण L-17 गनचे जे राऊंड आहेत 40 mmचे एअर डिफेन्सचे, ते वापरले. ते पूर्ण इथे तुम्हाला बघायला मिळतील. मीडियम कॅलिबरमधले आणि मोटरमधले सगळे व्हेरियंट्स आहेत तिथं. 51 mm मोटर 1 किलोमीटर रेंज, 81 mm मोटर 5 किलोमीटर रेंज आणि 120 mm मोटर 7 किलोमीटर रेंज. या रेंजचे सगळे व्हेरियंट इथे आहेत. त्या व्यतिरिक्त आर्टिलरीची जर तुम्ही रेंज बघताल तर 105 mm इंडियन फील्ड गन आर्टिलरी, ज्याची रेंज 17 किलोमीटर आहे. 130 mm सॉल्टम आणि 155 mm आर्टिलरी, ज्याची रेंज मिनिमम 250 मीटर, मॅक्झिमम 47 किलोमीटर. ट्रिग्नोमेट्री डाटा आणि आर्टिलरी जी गनचं बॅरलचा अँगल, त्याच्या बेसिसवर आपण ते गन फायर करतो. 47 किलोमीटरपर्यंत दुश्मन कुठं पण असून ती सटीक निशाणाच असते. त्याचं जे इंटेन्स रेट ऑफ फायर आहे 3 मिनिटामध्ये 12 राऊंड आहे. नॉर्मली वॉर सिच्युएशनमध्ये एक बॅटरी काम करते. एक बॅटरीमध्ये 18 गन इंटू 12 राऊंड इंटू 3 मिनिट, तेवढं शेलिंग आपण कंटिन्यू करतो. त्याच्यातले सगळे व्हेरियंट इथे ठेवलेले आहेत आपण. 155 mm याची ARB, BB, BT, M107, 77 बिन, स्मोक इल्युमिनेशन, हे सगळे व्हेरियंट तुम्हाला इथे बघायला मिळतील आर्टिलरीचे. त्या व्यतिरिक्त पिनाका रॉकेट ठेवलं आहे. पिनाका रॉकेटमध्ये 4 व्हेरियंट आहे. पिनाका मार्क 1 रेंज आहे 38 किलोमीटर, मार्क 2 48 किलोमीटर, त्यानंतर त्याच्या पुढचं व्हर्जन आहे एक्सटेंडेड रेंज 75 किलोमीटर आणि गायडेड, जे इथे तुम्हाला बघायला मिळेल. पिनाका गायडेड 75 किलोमीटर रेंजचं आहे. हे जे असतं मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टम, MBRLमधून फायर होतं. नॉर्मली एक ट्रॅकवर 2 पॉड असतात. 2 पॉडवर 12 रॉकेट लोड होतात आणि 44 सेकंडमध्ये ते 12 रॉकेट जे आहेत 938 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी टार्गेटला जाऊन हिट करतात. 1 किलोमीटर रेडियसमध्ये पूर्ण एरिया डिस्ट्रॉय करून टाकतात ते. ही जी इंडियाचं आत्मनिर्भर भारत आपला जो स्लोगन आहे मेक इन इंडिया, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत जे अचिव्हमेंट केले 98% इंडियनायझेशन आपलं आहे. हे स्वदेशी उत्पाद आहेत आणि पुणेकरांना आव्हान आहे की आज आणि उद्या हे एक्झिबिशन इथे होतं आहे, तर जास्तीत जास्त सर्वांनी याचं बघितलं पाहिजे. आपली आत्मनिर्भर भारताची शक्ती आपल्याला माहिती पाहिजे. एवढंच सांगा. या प्रदर्शनाला आताही गर्दी झालेली आहे. लहान मुलांचा जास्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. लहान मुलांच्या अनुषंगानं किंवा पुढच्या पिढीच्या अनुषंगानं अशा पद्धतीची शस्त्र त्यांना माहीत होणं हे किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये काम करताय, पण तुम्हाला जितकं माहिती आहे ते इतरांना नक्कीच माहित नसते. बरोबर आहे. आता जी यंग जनरेशन आहे त्यांनी पण हे स्वदेशी उत्पादनं आणि आर्मी, नेव्ही, डिफेन्स, नेव्ही आणि एअरफोर्सची सगळी ही ताकद बघितली पाहिजे आणि जेणेकरून त्यांना पण इथे अट्रॅक्शन होईल आणि जास्तीत जास्त सर्वजण आर्मी आणि नेव्ही एअरफोर्समध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी प्रदर्शन पाहायला आलेल्या काही पुणेकरांशी सुद्धा आपण बोलणार आहोत. लहान लहान मुलांची संख्या या प्रदर्शनामध्ये खूप जास्त दिसते. दादा, तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या ठिकाणी आलेला आहात. काय नेमकं काय सगळ्याची माहिती वगैरे देताय? हो, आता कसं आहे, आपणच आता आपले NDAचं नुसतं TV वरती पाहत असतो की त्याच्या उत्सुकता असते की काय असतं. आता प्रत्यक्ष तिथं आल्यामुळं आपल्याला अनुभवायला भेटतं की गन कशी असते. सबमरीनमध्ये यांची एकच कॉन्सेप्ट असते की बॉम्ब असतो, याच्यातून पडतो. याच्यामध्ये सबमरीन काय असतं, सबमरीनमध्ये बॉम्ब कसे असतात, रायफल कशी असते. आता यांनी एक छान कॉन्सेप्ट, छोटंसाच पण छान कॉन्सेप्ट दिलेला आहे की त्याच्यातून आपल्याला बुलेट्स केवढा असतात. परत जे बॉम्ब्स आहेत, आता 2-3 प्रकारचे बॉम्ब्स मोठे आहेत. 250 किलोपासून 1000 किलोपर्यंतचे बॉम्ब्स दाखवलेत. तर ते सुद्धा आत्ता यांना कधी बघायला भेटत नाही, TVतच पाहतात. पण या प्रदर्शनामुळे त्यांना प्रत्यक्षात बघायला भेटलेलं आहे आणि एक भविष्यात त्यांना एक आवड निर्माण होण्याची शक्यता यातून जास्त असते. कारण आता ह्या मोबाईलच्या याच्यात आपण बघतो रील्स बघण्यात जास्त मुलं मग्न असतात. त्याच्यात फक्त ते काय म्हणतात, ॲनिमेटेड शस्त्र वगैरे. हा ते रिअलमध्ये आता इथं आपल्याला अनुभवायला भेटते. तर खूप छान कॉन्सेप्ट आहे. माझं तर मग आव्हान आहे की सगळ्या पालकांनी आपल्या लहान मुलांना कमीत कमी त्यांना दाखवावं की हे कॉन्सेप्ट असतं की आर्मीची लोक काय करतात. यातलं एक 10%च इथं दाखवलेलं आहे. 10%मध्ये त्यांना आवड निर्माण होते आणि भविष्यात त्यांना लक्षात येईल की आपण जे पाहतोय ते काय आहे कॉन्सेप्ट नक्की. आणि तुला काय आवडलं याच्यात? मला बॉम्ब गन सगळे आवडले. सगळे आवडले. याच्यापैकी समोर ठेवलेल्यात कुठली जास्त आवडली? ती वाली. ती वाली जास्त आवडली. काय आवडली आहे तुला ती?
कारण की ती मोठी आणि स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग दिसते म्हणून आवडली. नक्कीच आपण बघतोय हा. आणि मी ती इलेक्ट्रिक बघितली आहे ती पिक्चर टीव्ही मध्ये. अच्छा. मग आता तुला पहिल्यांदा समोरासमोर पाहायला मिळालं. हा छान वाटतंय तुला. तुझ्या मित्रांना पण घेऊन येशील म्हणजे परत येताना. हा माझा एक मित्र आलता इथं गेला असेल घरी. म्हणजे तुझ्या मित्रांनी आणि दोघांनी मिळून पाहिलं तुम्ही हे प्रदर्शन. हा सैनिक स्कूलचं आता त्याचं प्रॅक्टिस चालू आहे. अच्छा हा, सातारा सैनिक स्कूलला त्याला आम्ही एनरोल करणार आहे. अच्छा अच्छा. हा, म्हणजे घरातूनच तुम्ही थोडक्यात देशभक्तीचे धडे देता, त्याला तयार करताय. येस येस येस, आर्मीत जाण्यासाठी. नक्कीच आपण बघतोय सगळ्याच पालकांचा खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे. लहान लहान मुलांना घेऊन पालक या ठिकाणी विशेषतः आलेले पाहायला मिळतात. पालकांना सुद्धा ही सगळी शस्त्र पहिल्यांदाच तशी पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर लहान मुलांना सुद्धा शस्त्र पाहायला मिळत असल्यामुळे कुठेतरी हा उत्साह आणि आनंद जो आहे तो जास्त आहे. उत्सुकता खूप आहे. ही शस्त्र कशा पद्धतीनं काम करतात हे सगळं जाणून घेण्यासाठी सुद्धा जास्त इथे ओढ असलेली पाहायला मिळते सगळ्यांमध्येच. आपण बघितलं तर या ठिकाणी काही स्वयंसेवक सुद्धा ठेवलेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा सांगितलं जात आहे की या शस्त्रांची माहिती काय आहे वगैरे. हे सगळं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. केवळ बघणं इतकंच या सगळ्याचं उद्दिष्ट नाहीये, तर लोकांना माहिती देणं सुद्धा उद्दिष्ट आहे. काय वाटतंय, काय काय बघितलं तू? काय काय बघितलं? मिसाईल बघितले, बॉम्ब बघितले. तुला काय आवडलं याच्यातले? कुठले शस्त्र आवडले? ते मला आवडले 360 वाले. अच्छा, हा पहिल्यांदाच बघितलं real हो मध्ये? पहिल्यांदाच बघितलं. कॉलेजच्या तरुणांची या प्रदर्शनाला गर्दी थोडी जास्त असलेली दिसतीये. म्हणजे आज शनिवार रविवार असल्यामुळे लोक खूप जास्त या ठिकाणी फिरायला आलेले होते, शनिवार वाडा वगैरे या परिसरामध्ये, आणि तेच लोक आता इथे प्रदर्शनाला आलेले पाहायला मिळतात. आणखी काही पालक सुद्धा आहेत आपल्याबरोबर. कसं वाटतंय तुम्हाला लहान मुलं घेऊन? खूप छान, खूप छान वाटतंय. काय त्यांना सांगताय, काय काय आहे, कसं त्यांना आहे? आम्ही दाखवतोय की बंदुका कशा असतात, रॉकेट सिस्टम कशी असते. त्यांनी आताच एक तिथे लाईव्ह गोळी असते बंदुकीची, ती हातात घेऊन पाहिली. आयुष्यात पहिल्यांदा हातात घेऊन पाहिली. अच्छा. लहान मुलांसाठी अशा पद्धतीची प्रदर्शनं किती महत्त्वाची आहेत? निश्चितपणे महत्त्वाची आहेत. त्याच्यामुळे त्यांना नवीन गोष्टी कळतात, आधुनिक गोष्टींची माहिती होते. थँक्यू. पालक जे आहेत ते आपल्या मुलांना इथे घेऊन आल्यामुळे पालक जास्त खुश असलेले दिसत आहेत. पालकांना हे प्रदर्शन पाहायला स्वतःलाच खूप जास्त आवडतंय आणि अर्थातच या सगळ्या शस्त्रांबरोबर फोटो काढण्यासाठी सुद्धा गर्दी झाली आहे. कसं वाटतंय तुम्हाला ही शस्त्र बघून? खूपच छान वाटतं आणि हे सुंदर उपक्रम आहे यांचा. म्हणजे लहान मुलांना दाखवण्यासाठी तर खूपच छान आहे आणि त्यांना तुला काय समजून येतं. आवडलं? ते इथे सगळे गन्स ठेवलेत ना, ते भरपूर आवडलेत मला. भरपूर आवडले. हा. त्यातल्या त्यात जास्त कुठले आवडले का अशी? ते पिनाका गाइडेड मिसाईल हे असे. अच्छा, तू आधी पाहिलं होतंस हे कुठे? नाही, हे इकडे नव्हतं पाहिलं. टीव्हीत वगैरे पाहिलं होतंस कधी? हा रिअल मध्ये बघायला मिळतं. हा लहान मुलांना खूप आवडतं हे शस्त्र प्रदर्शन, असं एकंदरीत पाहायला मिळतं. आता आपण गर्दी जर पाहिली तर गर्दी खूप लांबपर्यंत आहेत, खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि मोफत शस्त्र प्रदर्शन असल्यामुळे या प्रदर्शनाला जास्त गर्दी झालेली पाहायला मिळते. सगळ्या लहान मुलांपर्यंत हे सगळं पोहोचणं खूप गरजेचं आहे. काय आवडलं तुला याच्यातलं? गोळ्या, काय काय बघितलं तू आतापर्यंत? बंदुके. अच्छा, म्हणजे छान वाटतंय हा. मध्ये बघायला. याच्या आधी कधी पाहिलं होतं असं? नाही कधी नव्हतं पाहिलं. नाही कसं वाटतंय हे सगळं बघून? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. पण अशा पद्धतीचा उपक्रम का महत्त्वाचा आहे असं वाटतं? नवीन पिढीसाठी चांगला आहे ते. माहिती तर पाहिजे नाही लोकांनी, त्यासाठी चांगलं आहे ते. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर बुलेट असतील, बुलेटचे शेल असतील, काही रिअल आहेत, काही डेमो पीस या ठिकाणी ठेवलेले आहेत. लहान मुलांना जास्तीत जास्त या सगळ्याची माहिती मिळावी, त्यांना या सगळ्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी म्हणून खरं तर या प्रदर्शनाच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. आणि आताही बघितलं तर गर्दी खूप जास्त वाढताना पाहायला मिळते. उद्या 26 जानेवारी असल्यामुळे सुट्टी असणार आहे आणि या सुट्टीच्या निमित्तानं आणखी जास्त गर्दी जी आहे ती कदाचित होणार आहे आणि त्या अनुषंगानं सगळी या ठिकाणची यंत्रणा असतील, स्वयंसेवक असतील, ते सगळे सुद्धा सज्ज झालेले पाहायला मिळतात. पुढच्या खरं तर काही वेळामध्ये आणखी जास्त या ठिकाणी लोक जमतील आणि त्या अनुषंगानं त्यांचं नियोजन असेल किंवा प्रत्येकाला इथल्या प्रत्येक शस्त्राची माहिती मिळवण्यासाठी, माहिती देण्यासाठी म्हणून सुद्धा या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या उपक्रमाचं, या प्रदर्शनाचं सर्व स्तरातून कौतुक होताना आणि पुणेकरांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतानाही पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.